नमस्कार मित्रांनो. खताच्या वाढलेल्या किमती आणि पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे मशागतीचेही दर वाढल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27च्या खरीप हंगामासाठी 14 खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSP मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर भाव मिळावा यासाठी सरकारने 2026-27च्या खरीप हंगामासाठी पिकाच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजेच MSP मध्ये वाढ केलेली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की शेतकऱ्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने खरीपातील किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. खरीपातील 14 पिकासाठी MSP वाढविण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किंमत सर्वाधिक वाढ सूर्यफूल बियाण्यासाठी केली आहे, तर त्यानंतर कापूस, नायजर सीड आणि तीळ यांचा क्रमांक लागत आहे. तर आपण MSP कशी वाढवली आहे ती पाहूया. भात या पिकासाठी 2441 रुपये आता MSP असणार आहे, तर ग्रेड ए साठी 2461 रुपये असणार आहे. ज्वारसाठी 4023 रुपये, संकरितसाठी आणि मालदांडीसाठी 4073 रुपये, तर बाजरासाठी 2900 रुपये असणार आहे. रागीसाठी 5205 रुपये, तर मका 2410 रुपये, तूर 8450 रुपये, मूग 8780 रुपये, शेंगदाणा 7517 रुपये, सूर्यफूल 8343 रुपये, तर सोयाबीन 5708 रुपये, तीळ 10346 रुपये, तर नायजर सीड 10052 रुपये, कापूस मध्यम प्रतीचा 8267 रुपये, तर लांब धाग्याचा 8667 रुपये अशी MSP आता पुढील हंगामात राहणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा यासाठी MSP वाढवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा यासाठी खरीप हंगामात 2026-27 साठी MSP वाढवण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक नफा हा बाजरी आणि तूर पिकातून मिळेल असा अंदाज आहे.